म्हणजे टुर्नामेंट होणं खूप कमी झालेत आता. असे टुर्नामेंट बघायला कमी मिळतात की 8 संघ आणि प्रत्येक सामना 5 ओव्हरचा, त्यामुळे इथे खेळायला मजा आली. थँक्यू सो मच. बघा ऑर्गनायझर कमिटी खास करून विलादादा गरज साहेब असतील, तुमच्या शिवादादा असतील, संपूर्ण त्याचबरोबर शिवा गरत, गणेश गरत, विनायक गरत, प्रवीण गरत, मंगेश गरत, जयंता गरत, केशव गरत, राजेंद्र गरत, विलास गरत आहेत आमचे, कैलासदादा गरत आणि प्रल्हाद गरत. तुमचं मनपूर्वक आम्ही ते कौतुक करू. अतिशय दमदार क्रिकेट स्पर्धा तुमच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने रायगड आणि ठाणे वासियांच्या भेटीसाठी आलेले आहे. मुकेश ठाकूर मुरबी यांचं आगमन झालेलं आहे. स्वर्गीय नानाशेठ गरत मित्र परिवार पाबडीचा पाडा यांच्या वतीने आपणास व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. निश्चित स्वरूपात सामन्याकडे आपण बोलणार आहोत. एका बाजूला पाहतो वायसीसी हर्षल 11 जयदुर्गा मुरबी क्रिकेट संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ गावदेवी दैसरी क्रिकेट संघाच्या दरम्यान सामना केला जात आहे. मुरबी क्रिकेट संघाचे संघनायक संकेत पाटील नाणेफेक जिंकून प्रथम दर्शनीय क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ खऱ्या अर्थाने आपण पाहतो दैसरी क्रिकेट संघाला प्रथमतः फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. यापूर्वी आवाज आपण ऐकलं समीर सोमणे सरांचा आणि आता आपण आवाज ऐकणार आहात खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील एक नामवंत क्रिकेट समालोचक, तिन्ही भाषांवर प्रभुत्व असणारे आमचे मच्छिंद्र पाटील सर मॅन फ्रॉम मुरबी यांच्या रोंजण यांच्याकडे आपण कंटिन्यू बोलूया. थँक्यू महागुरु, थँक्यू समीर सोमणे सर आणि थँक्यू सौरभ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मम देव सर्व कार्य सुसर्वदा. गण्या नमन करून महाराष्ट्र आराध्याबाद राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आणि ज्यांच्या नावाने स्पर्धा खेळवली जाते स्वर्गवासी नानाशेठ यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आम्ही स्पर्धेची सुरुवात करतोय. सुंदर ॲटमॉस्फिअर, सकाळचे वाजता असते 10 वाजून 50 मिनिटं. सूर्याची किरण हळूहळू मात्र मैदानावरती लक्क प्रकाश, अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा, प्रेक्षकांची प्रचंड मांदी आली आणि यामध्ये रंगतोय हा दुसरा सुपरहिटचा सामना आपण पाहणार आहोत. मुरबी संघ वायसीसी हर्षाली मुरबी संघ टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारला, अमोदित केले ते मात्र अंश 11 दैसर या संघाला फलंदाजीसाठी सलामी जोडी मदती पाचन केली. स्टाकेनला अजय पाटील त्याला साथ दिल तो मिलिंद पाटील, गोलंदाज संकेत पाटील अशी आपण. एक मिनिट दादा थांब, मॅच चालू होते लगेच बक्षीस नको, थांब जरा. स्टाकेनला फलंदाज सज्ज होते विलासजी गरत आणि आमचे कैलाश गरत असतील आमचे, तदनंतर सर्व घरेत परिवार यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण केशव घरत असतील आमचे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहते. सुंदर ॲटमॉस्फिअर. येस, तर धावसंख्येला आकार किती दिला जाईल? पहिला सामना आपण लो स्कोरिंग मध्ये पाहिल्यामध्ये तो जिंकला. करोले संघाचं अभिनंदन करूया. सुपर 8 मध्ये सामना क्वालिफाय होऊन पहिला संघ ठरला तर सेमीफायनल मध्ये धडक मारली. पहिला चेंडू ऑन द राईज बॅकवर्डला गेला, फलंदाज पुढे सरकला, फार वेगानं एक धामिलनाश करत विकेट. प्रतीक येतो तिथे आणि प्रत्येक चेंडूला बॅकअप देईल. कव्हर करते एकच धाव मैदानावरती. संकेत काल देखील चांगली गोलंदाजी केली. काल आपण पाहिलं ते किंजलच्या मैदानावरती किंजल ट्रॉफीमध्ये ऑल इंडिया ओपनच्या माध्यमातून स्पर्धा काल खेळवली आधी. संकेत खूप सुंदर गोलंदाजी केली. मध्ये संघ पराभूत झाला त्या स्पर्धेमध्ये, कारण 85 धाबा चेस केल्या होत्या. त्यामध्ये पनवेल संघाने संघाच्या विरुद्ध उर्ध विकेट. ऑन साइडला वाडा शॉट हुकच्या माध्यमातून मिलिंदच्या बॅटमध्ये निघालेला पहिलाच खणखणीत षटकार. दिस इज अ गुड फिनिश, माफ करा, वन बाउन्स चौकार. चौकार आपण पाहतोय पीटीसीच्या माध्यमातून आमचे केडीएन त्यांची संपूर्ण टीम 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहिल्या चेंडूत 1 धाव, नंतर मात्र चौकार. 2 चेंडूचा खेळ झालाय, 2 चेंडूत 5 धावा. फंटास्टिक स्टार्ट फ्रॉम दिस ओपनर्स. चांगली सुरुवात आपण पाहतोय मिलिंद पाटील आणि अजय पाटील यांच्या माध्यमातून. बघायचे संकेत सारखा वेगवान जलदगती गोलंदाज. उर्दू विकेट, लवली शॉट, स्टेट ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. परेश चेंडू खाली आणि पहिला धक्का मैदान होती. मिलिंद पाटील इज वॉकिंग बॅक. महागौर आपण सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगान ऐकतोय. वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं आणि आजकालची मुलं 16व्या वर्षामध्ये कॉलेजच्या गेटवरती गाड्या, स्कूलच्या गेटवरती गाड्या असतात. आपलं भविष्य उज्ज्वल नाही मित्रांनो, कारण शिवाजी सारखं जर जगायचं असेल ते विचार तुमच्या मनामध्ये असायला हवेत.
ना बॅक टू क्रिकेट. पहिल्या चेंडूवरती एक धाव, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, नंतर मात्र गडी बाद झाला. सुंदर कमबॅक केलाय. वंडरफुल कमबॅक फ्रॉम संकेत. संकेतच्या मध्ये चांगलं कमबॅक आपण पाहतोय. सुंदर स्पर्धा, अप्रतिम क्रिकेट स्पर्धा, ह्या परिसरातील सर्वोत्तम स्पर्धा 2024 मध्ये आपण पाहतोय. ती मात्र पाळा यांच्या माध्यमातून खूप सुंदर आयोजन, कारण सर्व आयोजकांना धक्का दिलाय या आयोजकांच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी. टपामध्ये चेंडू आतमध्ये आलाय. फलंदाजाला मात्र यावेळी बीट केलंय. नितेश करावकर बॅक, संदेश करावकर चेंडूला बॅकअप देतो विकेट किपरच्या एक्झॅक्टली मागे. गुड फिल्डिंग. हे संकेत आहे. संकेतने संकेत दिलेत की मी किती घातक ठरू शकतो P1 मध्ये. जरी एक चौकाराचा आपद वगळला तरी त्यामध्ये कमबॅक देखील तेवढं सुंदर केल्यामध्ये होती. 4 चेंडूचा खेळ संपला P1 मध्ये. गडी बाद झाला तो 1 धावसंख्या 5 मैदानावरती. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. नाना शेष मध्ये 2024 पर्व आपण पाहतोय. कट करण्याचा प्रयत्न. बंटी ठाकूर विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण भरपूर वर्ष संघाला पाहतोय. मुरबी संघ म्हटलं तरी आमचे संदीप पाटील सर, रायगड क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांच्या माध्यमातून एक संघटना निर्माण करण्यात आली. त्यांचा संघ आपण पाहतोय. मुरबी म्हटलं तर आमचे निश्चित मुकेश असतील, आमचे भाऊ ठाकूर असतील, संपूर्ण जयदेव असतील, आमचे हा परिवार आहे. आमचे अशोक बुवा देखील मंचावरती आहेत, ज्यांचं आम्ही स्वागत करतोय. महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट पॉवर प्लेवर ऑन साइडला हाफ अँड जॅक करत असताना एकच धाव मिळणार. शॉर्ट लेगला संकेत फार वेगाने पुढे सरकला. विकी गेला तिथे. एकच धाव मिळणार. षटकाचे होते सांगदा आणि अशा रीतीने पहिल्या षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकामध्ये आपण खूप काही पाहिलं. एक चौकार आपण पाहिला, 2 डॉट आपण पाहिले, 2 सिंगल आपण पाहिले, एक चौकार देखील आपण पाहिला आणि झेल देखील पाहिला लॉंग ऑनला. अशा रीतीने पहिल्या षटकाची सांगता झाली. 6 धाबा आपण पाहतोय. 1 बाद 6 धाबा. सावध सुरुवात करत असताना अंश 11 दहिसर संघाला आपण पाहतोय. दहिसर संघाचे आमचे कॉमेंटेटर सौरभ पाटील देखील आमच्या समेत गेले 5 दिवस त्यांचा सातत्याने आवाज आपण ऐकतोय. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. सुंदर ॲटमॉस्फिअर, ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर. यू आर वॉचिंग लेट नाना सेट गरट मेमोरियल कप 2024 सीझन 2 अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. वंडरफुल ॲटमॉस्फिअर, ब्युटिफुल विकेट, सेपिसिंग सिटिंग अरेंजमेंट फॉर स्पेक्टेटर्स, plenty of flags, plenty of color. What a wonderful atmosphere for the cricket. Today is the final of this tournament. 32 teams have participated in this tournament. Who is going to be champion? You will get answer, but you have to wait till a beautiful evening. तुम्हाला सायंकाळच्या रम्य सायंकाळमध्ये त्याचं उत्तर तुम्हाला मिळणार की या चषकाचा मानकरी कोण ठरणार. या परिसरातील सर्वोत्तम स्पर्धा आम्ही का म्हटलं, कारण वेल मॅनेजमेंट आहे आणि या परिसरातील सर्वात मोठी स्पर्धा आपण या मैदानावरती पाहतोय. 5व्या दिवसामध्ये स्पर्धा कधी सुरू झाली, कधी शेवटच्या टप्प्यात आली, कळलंच नाही मैदानावरती. नवीन गोलंदाज येतोय तो मात्र विकी पाटील. आमचे बंटी ठाकूर चांगला बॅकअप देत असताना सुनील पाटील यांचे सुपुत्र आहेत. विकीची हेअरस्टाईल चेंज आहे. ओमकारची देखील हेअरस्टाईल चेंज आहे, कारण सातत्यानं क्रिकेटमध्ये चेंजेस आणत असताना आणि आपल्या पर्सनॅलिटीमध्ये देखील भरपूर चेंजेस त्यांच्या माध्यमातून पाहतोय. विकीने रायगड प्रीमियर लीग देखील चांगला गाजवलं. कट केला. वॉटर शॉट. काय स्क्वेअर कटचा फटका दाखवला. बॅकफुटला गेला. बॅकफुट स्क्वेअर कट दाखवत असताना डीप कव्हरेज मधून गोळीच्या वेगाची निघून झालाय. दुसरा चौकार या सत्रातील. सूर मिळत नाहीये. कसं किती चांगला फटका बघा. मी कौतुक करेन. आकाश पाटीलचा बॅकफुटला गेला जागा म्हणजे शॉटसाठी. पाहिले की डीप कव्हर कोणी नाही तिथे आणि त्या गॅपमध्ये चेंडू खेळून गेलाय. व्हॉट अ फंटास्टिक शॉट फ्रॉम द आकाश पाटील. ऑन साइडला स्लॉग स्लिप. व्हॉट अ शॉट. मॅग्निफिसेंट स्ट्रोक. दिस इज अ गुड फिनिश. दॅट्स 6 पहिला षटकार. आज चेंडू मध्ये फक्त 6 धावा दिले त्या संकेतनं. मात्र आपण पाहिलं विकीच्या गोलंदाजीवरती मात्र पहिल्या 2 चेंडू ते आल्यात त्या तब्बल धावा म्हणजे षटकार आणि 5 11 धावा आल्यात मैदानावरती. काल गुलशन करण घनसोलकर सारखा गोलंदाज एका चेंडूमध्ये 14 धावा दिल्या त्यानं. करण घनसोल सारखा गोलंदाज जो रायगड प्रीमियर लीग मध्ये संघनायक होता, 2 चेंडूमध्ये 13 धावांची गरज होती, त्याने चेंडू वाईट टाकला. पुढचा चेंडू नो, त्याच्या षटकार आला. 2 चेंडूमध्ये 5 धावांची गरज होती आणि तेव्हा षटकार आलाय. एकाच चेंडूमध्ये करण घनसोलकरने काल 14 धावा दिल्यात किंजलच्या मैदानावरती ऑल इंडिया ओपन क्रिकेटच्या माध्यमातून. इट्स अ वाईट. विकीला मात्र लेन लाईन मिळत नाहीये, कारण या षटकामध्ये धावा भरपूर आल्यात. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा आणि आतापर्यंत धावसंख्या आपण 18 पाहतोय, म्हणजे मागच्या 2 चेंडू तब्बल 12 धावा आल्यात. नॉट अ गुड बॉलिंग फ्रॉम द विकी. चेंडू मात्र चांगला फटका दाखवला. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं एक्झिक्युशन चांगलं होतं,
परेश ठाकूर आला वेगानं ज्यानं मगाशी खूप सुंदर झेल टिपला. वॉटर थ्रो चांगला थ्रो. बंटी ठाकूर त्याला बॅकअप देतोय. 2 धाबा मिळणार आणि 2 धाब्याने सांगित धावसंख्येला आकार येणार. तो मात्र 20 या धावसंख्येवरती धाबा आल्यात मैदानावरती. लक्ष असणारे ओमकारकडं, लक्ष असणारे विकीकडं, लक्ष असणारे बंटी ठाकूरकडं, मध्ये तत्पूर्वी लक्ष असणारे ते दैसर संघाकडं. एक मोठा संघ आहे कल्याण डोंबिवली परिसरातील. राऊंड विकेट. लवली शॉट. प्रिवन थ्रूचा सुंदर बापर. 1 बॉल सीमा पार. दमदार चौकार. धावा आणि फक्त धावांचा सुलसुलाट आपण पाहतो मैदानावरती. अनस्टॉपेबल फलंदाजी. व्हॉट अ फंटास्टिक बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम द आकाश पाटील. ही इज ऑन द फायर. ही इज ऑन द 17. लवली शॉट. या मध्ये चांगला फटका गॅप शॉटचा चेंज केल्याची ट्रॅव्हल करतो. लॉंग आपला तिथे पोहोचणं कठीण होतं. कपल ऑफ द बाउन्स क्रॉस द बॉडी लाईन. दॅट्स अ सुपर हिट. दॅट्स अ 4 रन्स. ओ याली मध्ये केशव गर्दे यांचं आगमन होते. मोस्ट वेलकम. चांगला झेल टिपला आणि केशव गर्दे यांचं आगमन होते. या स्पर्धेमध्ये प्रचंड मेहनत त्यांची देखील आहे. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. सुंदर झेल टिपलाय. जयेश मातेने सुंदर झेल टिपलाय आणि पहिला धक्का दिलाय तो मात्र या षटकामध्ये आकाश सारखा. दुसरा धक्का आहे संघासाठी असणार. 28 वरती 2 गडी बासे द्या. लुक ॲट ॲक्शन रिप्ले. व्हॉट अ कॅच. स्क्वेअर कट केला. बॅकफूट स्क्वेअर कट होता आणि सुंदर झेल टिपला. व्हॉट अ टॅलेंट. व्हॉट अ टॅलेंट. कॅच ऑफ द टुर्नामेंट नो डाऊट. काही झेल टिपला. अक्षरशः स्पेक्टिक्युलर झेल होता मैदानावरती. दुसरा धक्का 28 या धावसंख्या करते. आकाश तुम्ही कौतुक करेन. 21 धावा कुठल्याच मैदानावरती. नवीन फलंदाज मध्ये येत असताना आदित्य पाटील. धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 6. या षटकामध्ये 22 धावा. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाचं वर्चस्व. दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजाचं वर्चस्व. यालाच म्हणतात 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे दिवस बदलले मैदानावरती. 2 षटकामध्ये 28 धावा. 14.0 जे सरासरी विसरून चालणार नाहीये. हा दैसर संघ दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मशानमध्ये भरपूर वर्ष चांगली कामगिरी करतोय. कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही भरपूर वर्ष समालोचन करतोय. भरपूर प्रेम दिलंय कल्याण डोंबिवलीने आम्हाला. त्यामुळे या संघाला आम्ही जवळून पाहिलंय. खूप चांगला मोठा संघ मैदान होती. आणि राहिला प्रश्न मुरबीचा तर या परिसरातील दादा संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. या 2 नामांत संघात तुम्ही पाहताय. ही फार मोठी लढत आपण पाहतोय. लक्षवेधी लढत. संकेत पुन्हा एकदा येतोय. संकेत इज बॅक टू अटॅक इन सेकंड स्पेल. ही कन्सिडर्ड जस्ट 6 रन अँड टेकन इम्पॉर्टंट विकेट इन द फर्स्ट स्पेल. ओ स्लॉक स्लिप करण्याचा प्रयत्न. गोलंदाजी चांगली आहे संकेतची. आतापर्यंत संकेतनं 7 चेंडू फेकलेत. मध्ये एकही वाईड नाहीये. एकही नो नाहीये. त्याचं कंट्रोल बघा. त्याची लेन बघा. त्याची लाईन बघा. त्याची ॲक्युरेसी बघा. त्याचं परफेक्शन बघा आणि त्याचं रिलीज ऑफ डिलिव्हरी फॉलो थ्रू बघा. सुंदर. म्हणून तर संकेत पाटील सध्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ऑल इंडिया ओपन स्पर्धेमध्ये त्याचं सिलेक्शन का होतं याचं उत्तर दिलं त्यानं त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. गुड बॉलिंग फ्रॉम द संकेत पाटील. थांबलाय फलंदाज. फुटबॉलचा वापर नाहीये. बंटी ठाकूरला बीट केलं चेंडूनं आणि पंच सांगते इट्स वाईड. ॲब्सोल्युटली वाईड. पहिला चेंडू वाईड. याचीच मी चर्चा केली होती की पहिल्या 6 चेंडूमध्ये मागच्या त्याने एकही वाईड फेकला नव्हता. आता मध्ये चेंडू वाईड करून चेंडू स्कीड झालाय ह्या इकडनं. ज्यावेळी रॅपिड ॲक्शन फोर्स करणं गोलंदाजी होते तेव्हा चेंडू भरपूर वेळा स्कीड होताना आम्ही पाहिलेत पहिल्या दिवशी या स्पर्धेमध्ये. लवली हिट करण्याचा प्रयत्न नाही जमला. चेंडू बॉडी
विनीत येतोय चेंडू खाली बॅकअप देईल विनीत तोपर्यंत हिट झाला होता बॉडीला आणि पंचांचा लेग बायचा इशारा येतोय एक धाब्याने अंकित केली धावसंख्या कमी पाहायला मिळते कारण जेव्हा जेव्हा मुरबी संघाला गरज असते धावांवरती अंकुश ठेवण्याची तेव्हा तेव्हा संकेतचा वापर केला जातो संकेत पाडी चांगली गोंजी करत असताना 30 धाबा 2 बास्ती आपण पाहतोय सुपर 8चा दुसरा सामना आपण एन्जॉय करतोय सकाळच्या अत्यंत आल्हाददायक आणि प्रसन्न मातामध्ये रंगतो हा सामना ओव्हर द विकेट ओ ब्युटिफुल अँड क्विक डिलिव्हरी बंटी ठाकूर पुन्हा एकदा बॅकअप देतोय चेंडूला आणि यावेळी मात्र डॉट डिलिव्हरी सुपर गोलंदाजी लेंथ लाईन पेस पिचिंग ॲक्युरेसी परफेक्शन डायरेक्शन व्हॅरिएशन किती सुंदर दाखवलंय आणि फलंदाजांना मात्र शांत ठेवलंय व्हॉट अ सुपर अँड व्हॉट अ ब्युटिफुल डिलिव्हरी फ्रॉम द संकेत पाटील धावसंख्येवरती आळा घातला 30 धाबा 2 बास्ती आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये 22 धावा आल्या होत्या मात्र जसा आकाश बाद झाला धावांसाठी संघर्ष करावा लागतोय देसर संघाला प्लेसमेंट लेग ब्रेक बंटी ठाकूर चेंडूला बॅकअप देतोय लेग ब्रेक खेळाय बघा हे देखील पाहिले संकेतच्या माध्यमातून लेग ब्रेक करत असताना सुंदर गोलंदाजी 30 धावा 2 बाद आदित्य पाटील अक्षरशः याले मात्र भेडसावून सोडलंय ते संकेतनं धावसंख्या फक्त 30 2 बास्ती आपण पाहतोय या षटकातील 2 मोर डिलीज टू गो पुन्हा एकदा तो चेंडू 30 लाईन बंटी पुन्हा एकदा बॅकअप देतोय याले मात्र डॉट चेंडू किती सुंदर गोलंदाजी स्ट्रॉंग अपील केले संकेतनं कशासाठी यस पंचानं आता मात्र बोट आकाशाला दाखवलंय कारण जोपर्यंत तुम्ही अपील करत नाही तोपर्यंत तुम्हाला फलंदाज बाद ठरवला जात नाहीये आणि हेच पंच सांगत असताना अंपायर विल बी फायनल नो डाऊट प्लीज डोंट नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर सन्मान्य नरेश यांचं आगमन झालंय मोस्ट वेलकम साहेब स्वागत आहे तुमचं साबेगावचे आमचे नरेश यांचं आगमन होते दोस्तीतल्या दुनियाचा राजा ज्यांना आम्ही संबोधते फार मोठे व्यक्तिमत्व मित्रांनो नरेश शेट्टी फार मोठे व्यक्तिमत्व आहे साबेगावचे आमचे दिलदार परम मित्र स्वागत आहे नरेश तुमचं वेलकम टू रायगड नगरीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आम्ही करतोय या रायगडच्या पवित्र भूमीमध्ये स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडला संबोधलं जाते आणि त्या रायगड भूमीमध्ये तुमचं आम्ही मनापासून स्वागत तर व्यासपीठावर खऱ्या अर्थाने क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आदरणीय आहे नरेश शेठ भोईर साहेब साबेगाव यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आपलं स्वर्गीय नानाशेठ घरात परिवाराच्या वतीने मनपूर्वक सरसे स्वागत आहे स्वागत आहे नरेश तुमच्या स्पर्धेमध्ये आमचे आज महागुरु आहे म्हणजे प्रश्नच नाहीये थँक्यू महागुरु ज्यांना आम्ही गुरुवर्य मानतो ज्यांचा बोट पकडून आम्ही कॉमेंट्री क्षेत्रामध्ये पदार्पण केलं ते आमचे महागुरु आमच्या मंचावरती आहेत आज स्वागत आहे अत्यंत गोड आवाज कर्जतचा आमचे समीर सोमने सर आम्हाला जॉईन झालेत आणि दैसर जो संघ आपण खेळतोय त्याच गावातील सुपुत्र म्हणजे आमचे सौरभ पाटील आम्हाला जॉईन झालेत आणि किरवलीचे सुपुत्र आमचे गुलशन आम्हाला साथ देतात मागचे 5 दिवस त्यांचं देखील स्वागत करूया पीटीची संपूर्ण टीम आमच्या समेत आहे सर्वांचं स्वागत करतोय आम्ही 30 धावा 3 बास्ती आपण पाहतोय संकेतचं कमबॅक हे फार महत्वाचं होतं कारण पहिल्या षटकामध्ये संकेतनं 6 धावा दिल्या मग ते विकी फार मागणा ठरला विकीच्या दुसऱ्या P2 मध्ये तब्बल 22 धावा कुटण्यात आल्या आणि संकेतचा पुन्हा वापर केलाय संकेतनं पुन्हा बॅलन्स केलाय संघाला आणि ज्या दैसर संघानं 22 धावा कुटल्या तो दैसर संघ आकाश बाद झाल्यानंतर मात्र कुठेतरी धावांसाठी पुन्हा संघर्ष करावा लागतोय नवीन फलंदाज इनॅट नंबरवरती आलाय तो 5 वरती आलाय राहुल पाटील ज्याच्या नावाने संघाची ओळख आहे राहुलला 5व्या नंबरवरती प्रमोट का केलं हा प्रश्न मला देखील पडलाय ज्याच्या नावावरती 6 चेंडू 6 षटकारांचा विक्रम IPL मध्ये आहे तोच राहुल येतो स्ट्राईक रेंजला कोटारीच्या मैदानात 8 चेंडूमध्ये 8 षटकार मारण्याचा विक्रम पण गुलशन मला आठवते राहुलला एका धाब्याची किंमत मोजावी लागली ती मात्र द्वारलीच्या स्पर्धेमध्ये 2022 ला राहुलच्या धावा होते 133 आणि केतनच्या धावा होते 134 एका धावानं बाईक गमावं लागली होती त्याला त्यामुळे एका धावेची किंमत राहुलला एवढी माहिती आहे त्यापेक्षा कोणाला माहिती नसेल षटकाची होते सांगता 30 धावा 3 बास्ती त्यामध्ये पाहतोय 3 षटकांची सांगता होते हॅलो थँक्स मच्छिंद्र पटेल सर यानंतरची लढत असणार आहे बिग फाईट आपल्या बेटीसाठी येणार आहे वर्तमान लढत आपण तिला खऱ्या अर्थाने तिला संबोधू नर्मेश्वर क्रिकेट संघ किरवली विपक्ष जानुमान नेवालीपाडा क्रिकेट संघाच्या संघनायकांना आमचा पहिला ऑफिशियली कॉल आहे की नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधायचे आहे मान्यवरांचं व्यासपीठावर इथे आगमन झालेलं आहे सन्माननीय श्री जयराम सकपाल बाबू मोरे रघुनाथ घरत या मान्यवरांचं आगमन झालेलं आहे स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं स्वागत आहे आणि व्यासपीठावर आता ज्यांचं आगमन झालेलं आहे सन्मान्य केशवशेठ घरत साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे त्यांच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थाने संत वचनाप्रमाणे की अन्नदाता सदा सुखी देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्याने घेत जावं बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले
ती वंदाबी पाऊले आपण खऱ्या अर्थाने पाहतो. मग मनीष घरात असतील, केशवशेठ घरात, तुमच्या माध्यमातून रायगड आमचे आज दिग्गज समालोचक मच्छिंद्र पाटील सर आमच्याशी जोडलेले आहेत, समीर सोमने सर आहेत, सौरभ सर आहेत. खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात रायगड ठाण्यामध्ये आज एक आगली वेगळी संकल्पना आपल्या भेटीसाठी आलेली आहे. आज सर्व प्रेक्षकांच्या साठी खऱ्या अर्थाने इथे मेजबानी अर्थात भोजनाची व्यवस्था केशवशेठ घरात परिवाराच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा आम्ही नानाशेठ घरात मित्र परिवाराच्या वतीने मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. तर MG फॅशन डिझायनरचे ते ओनर्स आहेत खऱ्या अर्थाने केशवशेठ, मनपूर्वक आपलं स्वागत. आणि बोलूया मच्छिंद्र पाटील सर यांच्याकडे बोलणार आहोत. तत्पूर्वी प्रेक्षक कमाल जेलसाठी सुद्धा सन्माननीय मनीष घरात यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. आणि त्याचबरोबर सन्माननीय स्वर्गीय जगदीश घरात यांच्या स्मरणार्थ 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. भवानी ज्वेलर्स यांच्या माध्यमातून टी शर्ट इथे पुरस्कृत करण्यात आलेला आहे. त्यांचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. हॅलो, थँक्यू अमरदादा. टॉस उडू के इचन नानूला. ओके, नक्की. सॉरी जगदीश गायकर सॉरी यांच्या स्मरणार्थ 200 रुपयाचा कॅश प्राइज. व्हॉट अ शॉट रिवर्सच्या माध्यमातून वेलकम टू ग्राउंड. अजयनं स्वागत केलं. गोलंदाजीचा रिप्ले बघू शकाल आपण. फलंदाज किती बॅकफुटला आला बघा, व्हॉट कॉन्फिडन्स बिहाइंड द स्ट्रोक, किती कॉन्फिडन्स असतो फटक्यांमध्ये. हल्लीचं क्रिकेट किती विकसित झाले बघा. ऑन द टन चेंडूला मध्ये बॅकफुटला जाऊन रिवर्सच्या माध्यमातून स्विच हिट दाखवलाय आणि चांगला फटका दाखवला अजयनं. आणि 30 धावांमध्ये धावसंख्या फ्लाय होणार, ती मध्ये 36 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. नानाशेठ स्मृती चषक 2024चा पर्व आपण पाहतोय. मी मगाशी देखील म्हटलं होतं की आयोजन कसं असावं, यापुढे आयोजन कसं करावं याचं उत्तम उदाहरण दाखवलं स्पर्धेच्या माध्यमातून. सर्वांचं स्वागत करतोय आणि पुन्हा बोलतोय सामन्याकडे. गोलंदाज सज्जालय बंटी ठाकूर. मगाशी विकीला मार पडला, 22 धावा दिल्या विकीनं आणि आता बंटीनं संकेतनं दुसऱ्या स्पेलमध्ये फक्त 2 धावा दिल्या, 1 गडी त्याने बाद केल्यात. काय सुंदर गोलंदाजी राहिली. रिवर्स मॅचच्या माध्यमातून आता रिव्हर्सिव्ह करायचा प्रयत्न. संदेश करावकर चेंडूला बॅकअप देतोय, मात्र नाही जमलं. डॉट चेंडू 36 धावा 3 बाद. ओमकारला समोर ठेवलं तर आपण पाहिलं, विकीला समोर ठेवलं तर कमीत कमी 50+ धावांची गरज आहे दहिसर संघाला फाईट करण्यासाठी. कारण मी मगाशी म्हटलं होतं कल्याण डोंबिवली दादा संघ आपण दहिसरला समजतोय, मात्र या परिसरातील मोरबी संघ तेवढाच दादा संघ आहे. दोन्ही चांगले तुल्यबल लढत या संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चांगला फटका समीर ठाकूर बॅकअप देतोय. लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय. क्षेत्र दर्जा फार उंच आला मैदानावरती, हे मला वेगळं सांगण्याची गरज नाहीये. दाफळकरची धाबा वाऱ्याच्या वेगानं वाहत होत्या. पहिल्या षटकामध्ये 6 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये 22 धाबा, तिसऱ्या षटकामध्ये फक्त 2 धाबा आणि या षटकाला प्रारंभ झाला. एकूण धाबा 37. 3 बास्ती आपण पाहतोय. आज सुपर संडे, शेवटचा दिवस या स्पर्धेचा आणि अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आज मात्र हळूहळू का होईना शेवटच्या टप्प्यात येते मैदानावरती. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा, चांगला ऍटमॉस्फिअर आपण पाहतोय. लवली शॉट ऑन द राईज, लॉंग ऑफच्या डोक्यावरनं समीर ठाकूरच्या मात्र त्याच्या डोक्यावर फ्लाय झाला चेंडू. अजून एक दमदार षटकार बघा. प्रत्येकी षटकारासाठी आज साबे गावावरून इथे आलेले आजचे टुडेज ऑनरेबल चीफ गेस्ट मिस्टर नरेश भोईर साहेब यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि 500 रुपयाचा खऱ्या अर्थाने हा फलंदाज इथे मानकरी ठरलेला आहे. सन्मान्य नरेश भोईर साहेब, आपलं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. याच राहुलची आम्ही चर्चा केली होती. राहुलने मात्र षटकाराने सुरुवात केली पुन्हा एकदा संघासाठी. ओ ग्रेट बॅकअप. शुभम ठाकूरने बॅकअप दिलाय, मात्र पंच सांगतील इट्स ॲब्सोल्युटली वाईट, नो डाऊट. वाईटचा इशारा पंचाकडनं आलाय. धावसंख्येला आकारलेला आहे 44 या धावसंख्येवरती. मी ज्या धावसंख्येची चर्चा केली होती 50+ आणि ती धावसंख्या आता मात्र येताना पाहायला मिळते 44. 44 लॉस ऑफ द 3 विकेट्स. लावली डिलिव्हरी. फलंदाज राहुल सारख्या फलंदाजाला शांत ठेवणं म्हणजे निश्चित समुद्राला आग लावणं, एवढं मोठं कठीण अशक्य असं बंटी ठाकूर दाखवत असताना मैदानावरती. बंटूने भरपूर वर्ष क्रिकेट खेळलाय. बंटी ठाकूर म्हणजे शंकरशेठ ठाकूर यांचे सुपुत्र, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. ओव्हर द विकेट कट केला. बॅकफुटला जात असताना विनीत ठाकूर चेंडूला आलाय. डीप कव्हर मध्ये येणार, तोपर्यंत बॅकअप देणार. येणं वाकणं उचलणं फेकणं वेळ गेलाय आणि त्याचा फायदा घेतला फलंदाजानं. 2 धावा निर्माण केल्या. चांगली स्ट्रॅटेजी आहे राहुलची. धावसंख्या 46 आपण पाहतोय. 46 लॉस ऑफ द 3 विकेट्स. कम्प्लिशन ऑफ द 4th ओव्हर. 4 षटकांची सांगता होते. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 22 धावा, तिसऱ्या षटकामध्ये फक्त 2 धावा आणि गुलशन आम्हाला सांगतील की चौथ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 16 धावा. म्हणजे बघा संकेतनं खूप इकॉनॉमी चांगली गोलंदाजी केली. संकेत
प्रयत्न 2 षटकामध्ये फक्त 8 धावा देत त्याने 2 गडी बाद केलेत. मात्र विकीनं 22 धावा दिल्यात आणि बंटीला देखील मार बसलाय. 16 धावा आल्यात मैदानावरती. एकूण धावा पाहतोय 46. 3 गडी बाद स्थिती आपण पाहतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. प्रेक्षकांचं खरोखरच मनापासून कौतुक करतोय. पहिल्या चेंडूपासून आम्हाला जो उदंड प्रतिसाद आपण दिलाय ते आम्ही कधी विसरू शकणार नाहीये. तुमचं प्रेम कायम आम्ही लक्षात ठेवू आणि पुढच्या वर्षी स्पर्धा अजून वेगळ्या फॉर्मॅट मध्ये तुमच्या समोर येईल अशी आम्ही अपेक्षा बाळगतोय. कारण विलासजी गरज सृष्टीचे आमचे सृष्टीचे पॅकर्स विलासजी गरज असतील, आमचे केशव गरज असतील, कैलास गरज असतील, हा संपूर्ण घरत परिवार आहे ज्यांच्या माध्यमातून दमदार आयोजन पाहतोय. या परिसरातील सर्वोत्तम स्पर्धा डेच्या माध्यमातून आपण पाहतोय. सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. जावसके फलकावरती 46 3 गडी बाद आपण पाहतोय. असं वाटतं की हा फायनलचा सामना सुरू आहे की काय, कारण प्रेक्षकांना माहिती आहे हे दोन्ही संघ मोठे आहेत, हे दोन्ही संघ प्रबल दावेदार आहेत या फायनलच्या स्पर्धेचे. त्यामुळे हा फायनलचा सामना सुरू झाला की काय असं प्रेक्षकांना भास होतोय मैदानावरती. बघायचं 46 धावा 3 बासिदे बरोबर. शेवटचे षटक किती धावा येणार शेवटच्या षटकामध्ये, कारण राहुलचा संघ आपण पाहतोय, देसर संघ एक दादा संघ आहे आणि तेवढ्याच ताकदीचा संघ आपण पाहतोय तो मात्र YCC हर्षाली मुरबी संघ हा देखील दादा संघ. या 2 बलाढ्य संघांमध्ये ही लढत आपण पाहतोय. सकाळचे वाजता ते 11 वाजून 16 मिनिटं होतात. थंडगार वारा अंगाला स्पर्श करणारा प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये ब्युटिफुल ऍटमॉस्फिअर मध्ये सुपर 8चा दुसरा सामना रंगताना पाहायला मिळतोय. हो, रिवर्सच्या माध्यमातून विकेट चेंडूला बॅकअप देतोय. दोन्ही फलंदाज एका साईडला. राहुलला स्ट्राईक हवी आहे आणि फलंदाज बाद. आत्मसमर्पण अजयला करावं लागेल. अजयनं 7 चेंडूचा सामना केलाय. त्यानं फक्त संघासाठी 8 धावांचं योगदान दिलं. अजय इज वॉकिंग बॅक. शेठ पाटील तनुज मजकूर ज्यांच्या माध्यमातून 14 जानेवारीला प्रकाश जोतातील क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे. त्यांचं आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर आणि त्यांच्या समवेत उमेश भुईर खिडूपाडा आपलेही मनपूर्वक आम्ही विलासदादा घरात माजी सरपंच आहेत खऱ्या अर्थाने संपूर्ण त्यांच्या परिवाराच्या वतीने आपणास आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. पप्प्याचे देखील आगमन होते. स्वागत आहे पप्प्या. असा आउट देता येणार नाही. अजयला स्ट्राईक मध्ये राहावं लागेल. मोठा फटका लोगाच्या डोक्यावर. उंची जास्त लांबी कमी. परेश चेंडू खाली आणि फलंदाज बाद. परेशकडनं चूक होणार नाहीये. परेशनं पहिला जेल टिपला लॉंग ऑनला, आता टिपतोय मात्र मिड विकेटला. मग अशी 2 चेंडू त्याने अडवलेत. एकूण त्यानं 5 चेंडू आतापर्यंत फील्ड करण्याचा प्रयत्न केलाय आणि फलंदाज बाद. जेवढं नॉन स्ट्राईकला ठेवता येईल तेवढं ठेवायचं मुरबी संघाला, हाच विचार केलाय. मग अशी मात्र ओमकार आणि याच्यामध्ये संकेतमध्ये जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये हेच सांगितलं की आपल्याकडे फक्त 6 चेंडू आपल्याला फेकायचे आहेत आणि जास्तीत जास्त राहुल पाटीलला आपण नॉन स्ट्राईकला उभं करायचंय. स्ट्रॅटेजी हा पार्ट ऑफ स्ट्रॅटेजी आहे. हा क्रिकेटचा अविभाज्य घटक आहे. तुमची प्लॅनिंग, तुमची स्ट्रॅटेजी तुम्ही कशी करता, प्लॅन कसे करता, हा फार महत्वाचा भाग आहे आणि तेच दाखवत असताना आता राहिलेत ते फक्त या षटकातील चेंडू राहिलेत ते फक्त 4. गोलंदाज समीर ठाकूर सज्ज झालाय. राहुलला मात्र नॉन स्ट्राईक मध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला मैदानावरती. बघायचं आहे एकूण धावसंख्येवरती 46 लॉस ऑफ द 4 विकेट्स. प्रोग्रेस लास्ट ओव्हर ऑफ द इनिंग. शेवटचा षटक मार्ग असते. 4 चेंडूचा खेळ पर्याप्त आहे. नवीन फलंदाज झाला तन्मय पाटील इन ॲट नंबर 6 वरती. भोईर ऑन साइडला केल्याचा प्रयत्न. प्रतीक चेंडू खाली मध्ये प्रतीकने चेंडूला बॅकअप देणं पसंत केलं. राहुलला स्ट्राईक मिळणार. राहुलला हेच हवंय. राहुलला स्ट्राईक हवी आहे आणि राहुल आता 3 चेंडूचा सामना निश्चित करणार या शंका नाहीये. दर्शक फरक होती 47. 47 धावा 50+ धावांची आम्ही अपेक्षा केली होती. कारण मुरबी संघ ओमकार सारखा फलंदाज आहे, बंटी सारखा फलंदाज आहे, त्यानंतर विकी सारखा मोठा फलंदाज आहे. त्याला 50+ धावांची गरज असणार आहे जर तुम्हाला सामना चांगला फाईट खेळायचा असेल मैदानावरती. गेट रेडी टू फाईट हेच सांगत असताना मैदानावरती 47 धावा 4 गडी बाद. फ्लॉकालचा चेंडू राहुलला शांत ठेवला. एकदा पूर्ण केली. अलंग कार्पेट परेश फार बेकार आलाय. एक काशवा चेंडू उचलण्याचा प्रयत्न नाही जमलं. यावेळी मात्र परेशला 6वा चेंडू गेला परेशकडे मैदानावरती.
आणि 6व्या चेंडूला बॅकअप देता आलं नाहीये. रन गॅदर पिकअप ग्रीप अँड थ्रो या क्रिया फार वेगानं कराव्या लागतात. ग्राउंड फिल्डिंग करणं हे चॅलेंजिंग असतं. नाही जमलं यावेळी मध्ये परेशला. चांगला प्रयत्न होता. 2 धाबा काढण्यात आलाय आणि धावसंख्या धापकावरती 49. 2 मोर डिलिव्हरीज टू गो. 2 चेंडू या सत्रातील 49 धावसंख्या धापकावरती. निर्देशकांचं आगमन होतंय. आमचं दादांचं आगमन होतंय. स्वागत आहे. आणि धक्का क्रमांक राहुल इज वॉकिंग बॅक. मोठा धक्का मैदानावरती 49 वरती. अजूनही धक्का मैदानावरती आणि शेवटचा चेंडू या सत्रातील 50 धाबा होणार का हा प्रश्न पडला मैदानावर. थँक्स मच्छिंद्र पाटील सर. खऱ्या अर्थाने व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालेलं आहे, राजकीय क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांचा सातत्याने समाजामध्ये उल्लेख केला जातो ते निर्दोषित केनीसाहेब पठाले यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत जय घरत यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक 2024 या स्पर्धेमध्ये संपूर्ण घरत परिवाराच्या वतीने सरचे स्वागत आहे. 49 लॉस ऑफ दी फिफ्थ विकेट. शेवटचा चेंडू मैदानावरती 49 धावा धापलकावरती. 5 गडी बाद आपण सिधी पाहतोय. चांगली स्पर्धा, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, पाहुण्यांनी मान्यवरांनी देखील व्यासपीठ सजलंय मैदाना मंचावरती. शेवटचा चेंडू फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग. 49 लॉस ऑफ द फिफ्थ विकेट्स. 5 गडी बाद सिधी आपण पाहतोय. राहुल चांगली कामगिरी करू शकला नाही. राहुलला प्रमोट उशिरा केलं. का केलं मला प्रश्न पडलाय मैदानावरती. जो राहुल स्ट्राईक साठी तडपडत होता मग तो 5व्या क्रमांकावरती का आला, 3ऱ्या क्रमांकावर का आला नाही हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो मैदानावरती. 49 लॉस ऑफ द फिफ्थ विकेट्स. ओ चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन. बंटीने बॅकअप दिलाय. एकच धाव मिळणार आणि अशा रीतीने 50 धावा धापलकावरती. 50 ब्रिंग्स अप ऑन स्कोर बोर्ड. 51 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे तो YCC हर्षाली मुरबी या संघाला. येस मागुरू फक्त 2 मिनिटं घेतो. तुमची विश्लेषण सांगतोय. पहिल्या षटकामध्ये आल्या 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 22 धावा, तिसऱ्या षटकामध्ये आल्या संख्येच्या 2 धावा, चौथ्या षटकामध्ये बंटीला मार बसला 16 धावा आल्यात आणि शेवटचे षटक इकॉनॉमी राहिलं समीर ठाकूरचं. फक्त त्याने 4 धावा दिल्यात, 2 गडी बाद केल्यात. अॅनालिसिस बघू शकाल आपण या मध्ये गोलंदाजीचं. खूप चांगली गोलंदाजी राहिली मात्र चांगली फलंदाजी तन्मय करू शकला नाही. आणि राहुलने मात्र कुठल्यात त्या 10 धावा. अजयचं मी कौतुक करेन, त्याने 8 धावा कुठल्यात. मात्र आकाश पाडीचं मी सर्वात जास्त कौतुक करेन, त्याने तब्बल 21 धावा कुठल्यात. 9 चेंडूचा सामना केलाय आणि तो ठरलाय सामन्यामध्ये चांगली कामगिरी फलंदाज. 51 धावांचं लक्ष या आपण ऐकूया पुढच्या सत्रामध्ये. सौरभ पाटील यांचा आपण आवाज ऐकूया सेकंड इनिंग मध्ये. थँक्स मच्छिंद्र पाटील सर. तत्पूर्वी मान्यवरांचा सन्मान केला जात आहे. साबेगाववरून इथे आलेले नरेश भोईर साहेब यांचा येतोची सन्मान इथे केला जाईल. स्पर्धेचे आमचे शिल्पकार पाबडीचा पाडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आमचे खऱ्या अर्थाने विलादादा घरत आहेत. त्यांच्या समेत आपण पाहतो सन्माननीय आमचे केशवशेठ घरत शिवादादा आहेत. यांच्या शुभास्ते नरेशेठ भोईर साहेब यांचा येतोची सन्मान मायेची उबदारशाल सौंदर्याचे प्रतीक आणि स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषकाचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे. नरेशेठ भोईर साहेब यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये आपण बघितले त्यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा इथे अनाउन्समेंट झालं. यानंतरचा सन्मान असेल जयराम सकपाल. जयरामदादा सकपाल यांचा येतोची सन्मान इथे केला जाईल. निश्चित स्वरूपात जयरामदादा या आपण आपला येतोची सन्मान इथे केला जाईल. समाजामध्ये वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा सातत्याने जोपासणारे आज सर्व व्यक्तिमत्व पाहतो. स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा येतोची सन्मान सन्माननीय आमचे केशवशेठ घरत साहेबांच्या शुभ हस्ते केले जात आहे. निश्चित स्वरूपात केशवशेठ घरत साहेब आज नानाशेठ घरत परिवाराचे दोन्ही प्रतिनिधी आहेत. त्यांच्या समीपेत आपण पाहतो आमचे मित्र विलासदादा घरत आहेत, शिवाबाई असतील. खऱ्या अर्थाने या संपूर्ण परिवाराचं कौतुक करावे लागेल. आता एक चांगली संकल्पना घेऊन स्वर्गीय नानाशेठ घरत यांची अविस्मरणीय आठवण म्हणून ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली. स्पर्धेत आलेल्या सर्व मान्यवरांचा जी भारतीय संस्कृती आहे की अतिथी देवो भव या संस्कृतीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या संस्कृतीचं जतन केलं जात आहे. यानंतर बाबू मोरे यांचा सन्मान केला जाईल आणि रघुनाथ घरत स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने नानाशेठ घरत स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेला नरेश भोईर साबेगाव यांच्या वतीने 15,000 रुपयांचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य केल्याबद्दल नानाशेठ घरत मित्र परिवाराच्या वतीने नरेश भोईर साहेब आपला आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. यानंतरचा सन्मान असणार आहे रघुनाथ घरत यांचा सन्मान केला जाईल आणि आमचे रायगड जिल्ह्यातील एक नामवंत क्रिकेट समालोचक
रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सल्लागार आमचे जहीरभाई यांचं इथे आगमन झालेलं आहे. जहीर पटेल मनपूर्वक आपलं स्वागत आहे. आणि यानंतरचा सन्मान असेल निर्दोष शेठ केनी. निर्दोष शेठ या झालेलं आहे. तर किरवली गावातील पंढरीनाथ शेठ तांडेल पंढरीनाथ तांडेल यांचा सन्मान इथे केला जाईल. दादा या आपला येतोची सन्मान इथे केला जाईल. आज खऱ्या अर्थाने सृष्टी 11 पाबडीचा पाडा यांचं निमंत्रण स्वीकारून स्वर्गीय नानाशेठ घरात स्मृती चषक 2024 या स्पर्धेकरता आपण आवर्जून उपस्थित राहिलं त्याबद्दल निश्चित स्वरूपात या स्पर्धेचे आमचे शिल्पकार पाबडीचा पाडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय विलासदादा गरज साहेब यांच्या शुभास्ते मायेची उबदार शाल सौंदर्याचे प्रतीक आणि स्वर्गीय नानाशेठ घरात स्मृती चषकाचं सन्मान चिन्ह देऊन आपला स्वागत इथे केलं जात आहे. आणि तत्पूर्वी आपण बोलणार आहोत. यापूर्वी आपण आवाज ऐकला मच्छिंद्र पाटील सर मॅन फ्रॉम रोंजन यांचं. आता आपण बोलणार आहोत सौरव पाटील दैसर यांच्याकडे बोलूया. मच्छिंद्र पाटील सर, थैंक यू सो मच. समीर जी सोमने सर, आला तमाम लड़का क्रिकेट रसिकाचा मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूया. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करता. सृष्टी 11 पापडीचा पाडा आयोजित माना सन्मानाची स्वर्गीय नानाशेठ घरात स्मृती चषक 2024 भव्य दिव्य या क्रीडांगणामध्ये तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूयात आणि जाऊयात या सुपर 8च्या दुसऱ्या लढतीकडे. तुम्ही एका बाजूला पाहता अंशिलेबन गावदेवी दैसर त्याला फाईट करतीये. YCC मुरबी काय बॉलिंग राहिली. संकेत पाटीलचं 2 स्पेल खूप चांगली गोलंदाजी. 8 धावा खर्च केल्या 2 विकेट. त्यानंतर विकी पाटीलचा विचार केला थोडा मागणा ठरला त्यानं 22 खर्च केला. त्यानंतर बंटी ठाकूर ज्यानं 16 धावा खर्च केल्या आणि शेवटच्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या 4. खूप चांगली गोलंदाजी समीर ठाकूरची. लक्ष तुम्ही पाहता 51चं लक्ष टार्गेट आहे. 10.20 सरासरी आहे मुरबी टीमला. आणि पहिला षटक प्रगतीपथावरती P1चं पहिलं गोलंदाज सज्ज झाला बॉलिंग ट्रॅक वरती सुमित भोईर. आणि त्याच्या समोर तुम्ही पाहता विकी पाटील आणि शुभम ठाकूर अशी सलामीची आघाडीची जोडी. लगेचच मॅच सुरू करा. पंचाच्या भूमिकेत बैन पंच जावेद फरीद सर आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता हिरामन भोसले सर स्वेलिंगचे पंच. दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. त्यांच्या लाडक्या प्रेक्षकांकडे देऊयात आणि लगेचच जाऊयात मैदानाकडे. सुमित सज्ज झालाय समोर लेफ्टी विकी लेफ्टी असं कॉम्बिनेशन पहिल्या षटकामध्ये. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम षटक क्रिकेट गेम ऑन लेट्स प्ले. फर्स्ट बॉल पहिलाच बॉल पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये खाली राहतवा डॉट बॉल विकी पाटीलला. इथे मात्र तुम्ही पाहता बीट केलं सुमितनं. P1चं पहिलं षटक फेकत असताना तुम्ही सुमितला पाहता आणि समोर विकी. वाईट बॉल आहे का अंपायर? वाईट बॉल. वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावा 1 धाव धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल. मोठा फटका. इथे फटका तुम्ही पाहताय. चेलची शक्यता अक्षरशः स्क्वेअर लेगला. चेल सोडला विकी पाटीलचा. आदित्यनं कॅचेस विन द मॅचेस. अवघड होता झडपडला तो स्लिप झाला. तुम्ही पहिला एक जम देखील घेतली आदित्यनं आणि चेल खोलाचा होता. विकी पाटीलचा जीवन दान दिला. ट्राय चांगलं केलं नक्कीच. पहिलं स्किप झाला थोडा त्याच्यानंतर त्यानं एक झेप घेतली. हाताला लागला बॉल त्यानंतर जमीनला दान झाला. पाहू शकाल रिप्लेच्या माध्यमातून या बॉलवरती मिळतीये सिंगल. सिंगलला विकेटनं सुरुवात केली आहे. संघ जाऊन पोहोचला तो 2 या कडावरती. 2 क्षेत्ररक्षण 30 या सर्कलच्या बाहेर तुम्ही पाहता लॉंग ऑफ त्यानंतर मिड विकेटला. आणि आता मैदानामध्ये तुम्ही पाहता शुभम ठाकूर ऑन स्ट्राईक. कोण विसरेल शुभमला. काय बरसला होता 3ऱ्या दिवसामध्ये. अपील हलकीशी तुम्ही पाहिली. बाटचा कडा लागलाय जरूर डॉट बॉलला. शुभमचा जर विचार केला तर या स्पर्धेत 3ऱ्या दिवसामध्ये मच्छिंद्र पाटील सर 17 चेंडू 63 धावेची पहिलं अर्धशतक त्याच्या बॅटमध्ये पाहिलं. त्यामध्ये 9 षटकार 1 चौकार. आणि शुभम ठाकूर त्याला तुम्ही स्ट्राईक इनला पाहता. खूप चांगले बॅटिंग आहे आणि त्याच्यासमोर तेवढा चांगला गोलंदाज तुम्ही सुमितला देखील पाहता. झेल सोडला आदित्यनं. विकी पाटीलचा जीवनदान दिला विकीला. षटकातील पुढचा बॉल. तेज तर्रार पडल्यानंतर बॉल खाली झाला. बीट केला. जबरदस्त गोलंदाजी सुमितच्या माध्यमातून. सुमित भोईर तेज तर्रार येणाऱ्या
2 वर्षामध्ये खूप चांगली भरारी घेतली. मग ती किरवलीची स्पर्धा तुम्ही पाहता, स्वर्गीय नाना शेठ ग्रुप चषक, त्यामध्ये बॅस बॉलरसाठी त्याला बाईक देखील तो स्वार झाला आणि असा आताच ठाणे डिस्ट्रिक्ट टीडी पार पडली, ज्यानं 10 धावेचं नक्कीच संरक्षण केलं. तो सुमित आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती. पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य आदरणीय भगवान शेठ गायकर साहेब पाबडीचा पाडा यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक 2024 या स्पर्धेमध्ये भगवान शेठ गायकर साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर अभिमन्यू गायकर साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत गोविंद शेठ घरत साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपलं स्वर्गीय नाना शेठ घरत स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये स्वागत आहे. विकेटचं पतन, पहिला मोठा धक्का लागला YCC मोरबी टीमला. शुभम ठाकूर 0 वरती बाद. विकेट मिळती सुमित भोईरला मोठी विकेट शुभम ठाकूरची, जो अक्षरशः 3ऱ्या दिवसामध्ये या मैदानावरती बरसला होता, त्याला बाद केलं सुमितनं. षटकातील पुढचा बॉल परेशसाठी, स्वतःच्या बॉल थ्रो मध्ये गुड बॉलिंग. परेश आलाय, गोलंदाजी खूप चांगली, टाळ्यांचा कडकडा सुमितसाठी. पण मोरबी टीम देखील तेवढीच मजबूत आहे. शुभम ठाकूरचा विकेट पडला तरी संकेत पाटील अजूनही देखील पवेलियन मध्ये. बॅटर बंटी ठाकूर आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता सुमित भोईरचं हे षटक पहिलं बीट केला. धावा फलकावरती 2. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल. गुड बॉलिंग. षटकातील शेवटचा बॉल फेकण्यासाठी सज्ज. समोर तुम्ही परेशला पाहताय. वाचाकडा बॉल बागेत चाललाय, सागे धावतोय राज. फिल्डिंग चांगली झाली आहे राजच्या माध्यमातून आणि फेके विकेट किपरच्या हातामध्ये आहे. धावला, पॉइंटला होता, बॉलला टर्न केलं, राज धावत होता आणि या षटकामध्ये धावा फक्त खर्च केल्या त्या विचार केल्या तर 3 धावा षटक क्रमांक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा फलकावर तुम्ही पाहताय 3-3 वरती 1 धक्का YCC टीम मोरबीला. तर व्यासपीठावर आता ज्यांचं खऱ्या अर्थाने आगमन झालेलं आहे, राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांचा आदर आणि सन्मान इथे सातत्याने केला जातो, एकेकाली ज्यांना पनवेल पंचायत समितीचं सदस्य होण्याचं भाग्य लाभलं ते सन्मान्य भगवान शेठ गायकर साहेब पाबडीचा पाडा व्यासपीठावर उपस्थित आहेत. अभिमन्यू शेठ गायकर साहेब उपस्थित आहेत. गोविंददादा घरत साहेब आपण स्वर्गीय नाना शेठ घरत स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेकरता आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल आमचे स्पर्धेचे ऑर्गनायझर सन्माननीय विलास शेठ घरत माजी सरपंच पाबडीचा पाडा, त्याचबरोबर सन्माननीय केशव शेठ घरत, जयंता घरत, राजेंद्र घरत, सन्मान्य विलास घरत, प्रल्हाद घरत, विनायक घरत, शिवा घरत आणि गणेश घरत, संपूर्ण घरत परिवाराच्या वतीने आपलं आम्ही इथे स्वागत करत आहोत. यानंतरची लढत असणार आहे नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली विपक्ष जे हनुमान नेवाली पाडा क्रिकेट संघ. या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना आम्ही ते सूचित करत आहोत की सत्र संपल्यानंतर नाणेफेकीसाठी दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी त्वरित संपर्क साधायचे आहे. स्पर्धा पण पाहतो स्वर्गीय नानाशेठ घरत यांच्या अविस्मरणीय आठवण म्हणून खऱ्या अर्थाने रायगड ठाणे ग्रामीण मधली एक नामांकित क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे आणि या स्पर्धेला नाव देण्यात आलेलं आहे स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक 2024. बघा खास करून MG फॅशन डिझायनरचे खऱ्या अर्थाने जे सर्व आमच्या मनीष घरत यांचा आम्ही मनपूर्वक खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करू की मनीष घरत यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामधली पहिली अशी क्रिकेट स्पर्धा आहे की त्या स्पर्धेमध्ये
प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी खऱ्या अर्थाने इथे भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. नॉनव्हेज भोजनाची व्यवस्था त्याबद्दल केशवशेठ घरात तुमच्या संपूर्ण परिवाराचा या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व खेळाडूंच्या वतीने प्रेक्षकांच्या वतीने आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो आणि बोलतो आमचे सौरभ पाटील यांच्याकडे. थँक्यू सो मच. पहिल्या षटकामध्ये 3 धावा, 24 बॉल आणि 48 गरज. आदित्य पाटीलचं P2चं षटक हे दुसरं तुम्ही पाहताय. राजला तुम्ही पाहताय बॉल स्लिप ऑफला आणि त्यानंतर या बॉलवरती मिळते सिंगलला स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 4 या आकड्यावरती. पहिलं षटक खूप छान राहिलंय. अंशिवन गावदेवी दहिसरच्या बाजूनं खूप चांगली गोलंदाजी. तेज तर्रार सुमितची तुम्ही पाहिली आणि आदित्य पाटील आता प्रमोट केलाय कॅप्टननं. स्वतः कॅप्टन आहे टीमचा, त्यानं जबाबदारी घेतली आहे या P2च्या दुसऱ्या षटकामध्ये. आणि समोर तुम्ही पाहता विकी पाटीलचा पहिल्याच बॉलवरती झेल सोडा. आदित्य आता त्यांच्यामध्ये बॅटल रंगणार. लेफ्टी बॅट्समन राईटी बॉलर समोर आहे. हे बॅटल खूप महत्वाचं आहे. इथून जर मॅच जिंकली तर या स्पर्धेमध्ये अस्तित्व ठेवायचं असेल. मॅच जिंकणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही ट्रॉफीचे हकदार व्हाल. चमचमती तुम्ही ट्रॉफी पाहताय, सिल्वर गोल्डन बघता क्षणी त्या ट्रॉफीमध्ये तुम्ही प्रेमात पडाल. आणि ही मॅच खूप छान आहे. पहिली सुपर 4 मध्ये संघ पोहोचलाय सिद्धी करवले. यातून जिंकेल तो पोहोचेल. व्यवस्थित बॅट वरती आला, बॉल चालला बॉल लाईनच्या दिशेनं. वेगानं फिल्डर आलाय. गुड फिल्डिंग आणि थ्रो देखील तेवढाच छान राहिला. तुम्ही पाहताय तो सागर पाटीलचा. आणि धाबा धावपलकावरती 1 पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती 5 या आकड्यावरती. एका धावेच्या बरोबरीने धावा धावपलकावरती 5. षटकातील पुढचा बॉल आदित्यचा. लाईन भावी लागेल. ऑफस्टंपला सोडून जातवा. व्हाईट बॉलचा इशारा आला पंचांचा. अतिरिक्त एक धाव एका धावेच्या बरोबरीनं. स्कोर पुढे चालला 6 या आकड्यावरती. परेश ठाकूर आणि त्याच्यानंतर विकी पाटील अशी जोडी मैदानामध्ये पाहता. शुभम ठाकूर जो बाद झाला, जो शून्यावरती. ती मोठी विकेट सुमितच्या अकाउंटमध्ये. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस त्याच्यावरती क्लिक केला. बॉल चाललाय सरळ लॉंग स्टॉप बॉडी लाईनच्या दिशेनं आणि हाईट फॅक्टर लगेचच चेक केला जाईल. कमरेच्या वरती बॉल आहे का. आणि तिसरे पंच आमचे दीपकजी पाटील लगेचच चेक करू. फुल टॉस आला. असे बॉल तुम्ही टाकाल तर परेशला ते तुम्हाला बॉडी लाईनच्या बाहेरच मारावे लागतील. फुल टॉस आला. आदित्यनं लगेच आपण चेक करूयात. कमरेच्या वरती बॉल आहे का. हाईट फॅक्टर चेक केला जाईल रिप्लेच्या माध्यमातून. ही स्क्रीन आमच्या समोर तुम्ही पाहता. आदित्य पाटील आला समोर. कमरेच्या वरती हाईट फॅक्टर चेक केला जाईल. लगेचच फुल टॉस जसा चौकार आला लगेच टीम मीटिंग भरण्यात आली. परेश ठाकूरच्या बॅटमधून हा मोठा फटका तुम्ही पाहिला. फुल टॉस होता. इथे कैलाश एकेकालचे पापडीचा पाडा जय महाराष्ट्र क्रिकेट संघाचे नामवंत क्रिकेटर कैलाश पाटील यांचं आगमन झालेलं आहे. सन्माननीय शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील साहेबांचे सुपुत्र आहेत आणि त्यांच्या वतीने स्वर्गीय नानाशेठ घरात स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये त्यांनी सहकार्य केल्याबद्दल आम्ही स्वर्गीय नानाशेठ घरात खऱ्या अर्थाने त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या वतीने आपला आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. नो बॉल आहे 4+1 या 5 धावा धावपलकावरती आणि 5 न स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 11 या खड्यावरती. फुल टॉस होता. वेमर घोषित केला पंचांनं आणि बॅट बंद. परेश ठाकूरचा हा पहिला चौकार. फ्रीड उघडा डोळे फहाणे. नेक्स्ट बॉल फ्रीड असणाऱ्या आदित्यचा. या षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय आदित्य. लाईन पाहावी लागेल. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा. दडपण निर्माण झाला आदित्यवरती कारण की परेश ठाकूरच्या बॅट बद्दल चौकार आला. त्यानंतर नक्कीच दडपण निर्माण झाला. आदित्यनं ठोकलाय. हा पाकलाय. तुम्ही पाहता व्हाईट बॉलचा इशारा. 7 धावा 2 बॉल मध्ये तुम्ही खर्च केल्या. तिसरा चेंडू टाकण्यासाठी त्यानं 7 धावा खर्च केल्यात. या षटकातील पुढचा बॉल इथे तुम्ही पाहिला. गती कमी लाईन पिकअप करता. बॅटचा फेसच ओपन करता आलाय परेशला. परेश देखील तिथे वेट झाला आणि ह्याला हा डॉट बॉल
धावफलकावरती 12. मॅच रंगादार होईल शेवटच्या षटकापर्यंत मॅच झाली यात मात्र शंका नाहीये, कारण गोलंदाजी ही ताकद आहे दहिसरची. आणि तुम्ही पाहता अजून अजय पाटीलचं एक षटक, राहुल पाटीलचं एक षटक तुम्हाला पाहायला भेटणार आहे. सुमित पुन्हा एकदा येईल का याच्यावरती देखील अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या मॅच नंतर तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल. कोण जिंकेल हा सामना. षटकातील पुढचा बॉल, हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर खाली आता बीट केला आदित्य पाटीलनं. तुम्ही पाहता शुभम ठाकूरला परेश ठाकूरला बीट केलं. डॉट बॉल आला आणि या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मुरबीची बॅटिंग लाईन देखील तेवढी स्ट्रॉंग आहे हे माहिती आहे दहिसरला, आणि तेच ते करत असताना आदित्य पाटील गोलंदाजी दमदार करतीये. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल धावफलकावरती 12. 20 बॉल 39 धावेची जुनी गरज आहे. या षटकातील पुढचा बॉल, फडका बॅटच्या रडारमध्ये उडवला, मिस्टामिक झाला. फिल्डर इथे पाहता इथे सोडलाय झेल. विवेक न सोडला. कॅचेस विन द मॅचेस. अशा चुका तुम्हाला महागात पडतील, अशा चुका तुम्हाला मॅच पासून बाहेर नेतील. एखादी चुकी तुम्हाला मॅच पासून बाहेर नेते, आणि दहिसरच्या आता दुसऱ्या षटकामध्ये ही दुसरी चुकी झाली आहे. पहिले आदित्यकडनं झाली आहे कॅच सोडली, आणि आता विवेकनं झेल सोडला. लॉंग ऑनला उभा आणि त्यानं तर सन्माननीय पाबडीचा पाडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा पनवेल महानगर प्रभाग क्रमांक 2 भारतीय जनता पार्टीचे विभागीय अध्यक्ष जगदीश गरज साहेबांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपले स्वागत आहे. लगेचच त्याच्यानंतर बॉलवरती बॅटचा कळा. राहुल पाटील त्याचं काम पूर्ण केलं. विवेक पाटीलला सोडलेला झेल घातक त्याला असं वाटलं परेश, पण परेशला लगेचच बाद केलं, आणि अशा रीतीनं तुम्ही पाहता विकेटचं पतन. पिसारवे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सरपंच मात्रे साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे, आणि त्यांच्या समवेत खुटारी गावातील समाजसेवक मुरलीधर शेट मात्रे साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. स्वर्गीय नाना शेट घरत स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने ज्यांच्या संकल्पनेतून आपल्या भेटीसाठी आलेली आहे, सृष्टी 11 पाबडीचा पाडा, आणि त्याचबरोबर स्वर्गीय नानाशेठ घरात यांचा संपूर्ण परिवार पाहतो खऱ्या अर्थाने. मग गोपीनाथ दादा घरात असतील, हरिचंद्र नाना घरात, मारुती नाना घरात आणि कालुराम नाना घरात यांचा संपूर्ण परिवार खऱ्या अर्थाने ही स्पर्धा यशस्वी होण्याकरिता इथे सज्ज झालेला आहे. संपूर्ण नानाशेठ घरात यांच्या परिवाराचं खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करावे लागेल, कारण त्यांच्या संकल्पनेतून रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील नामांकित टेनिस क्रिकेटची स्पर्धा आज आपल्या भेटीसाठी आलेली आहे, आणि या स्पर्धेचा दमदार लढत खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना इथे खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या भेटीसाठी आलेली आहे. जाऊया मॅच कडे. बॉल शिल्लक आता 18 बॉल मध्ये बनवायच्या. 37 धावा धावफलकावरती. 18 चेंडू 37 धावा धावफलकावरती. खूप वर्ष गावदेवी दहिसरचं प्रतिनिधित्व केलं, आणि कॅप्टन म्हणून तुम्ही पाहता महेंद्र भोईर देखील या मॅचचा आनंद करतात. महेंद्र भोईर तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय 14 18 बॉल 37 धावेची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा आणलंय कॅप्टन सुमित भोईरला. का ना आणावं. गोलंदाजी दमदार राहिली पहिल्या षटकामध्ये सुमितची, तो पुन्हा आला दुसऱ्या स्पेल मध्ये. षटकातील पहिल्याच बॉलवरती उडवला बॉल, चाललाय सरळ लॉंग ऑन सीमा रेषा पार. विकी पाटीलच्या बॅट बंद. हा पहिला दमदार चौकार. चौकाराच्या बरोबरीने धावा धावफलकावरती तुम्ही पात्रा 18 वरती 2 विकेट. वायसीसी मुरबी टीमचे चांगली बॅटिंग. विकी पाटील त्याचा झेल सोडलाय, तो प्रत्युत्तर राहील यात मात्र शंका नाही. आणि खेळ बॅटच्या रडारमध्ये सरळ चालला. मेन विकेट सीमा रेषा पार. आउट ऑफ दी सिक्सर.
होईल ज्यानं पहिल्या षटकामध्ये 3 धावा दिल्या त्याला 1 विकेट मिळाला. त्याच्यावर तर आता अटॅक झाला. विकी पाटील का बॅटिंग करतोय, झेल सोडला, त्याचं प्रत्युत्तर मी देण्यासाठी इथपर्यंत आलोय. हे सांगत असताना माझी बाट आता बोलतीये ही मॅच खूप महत्वाची. या मॅच मध्ये मला काहीतरी करायचं आहे. शुभम बाद झाला, परेश बाद झाला आणि या मॅच मध्ये मी खेळणार यात मात्र शंका नाही. आणि एक फटका गॅप मध्ये सरळ दन 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 करत समावेशन कक्षामध्ये बॉल सीमा पार आलाय चौकार. चौकार, षटकार, चौकार, धावा, धावफलकावरती 28. आक्रमणाचं दुसरं प्रतीक विकी पाटीलचा झेल मोजावा लागेल. अंशिलेवान गावदेवी दहीसरला आदित्य पाटील न सोडलेला झेल मागात पडेल का. यॉर्कर यॉर्कर सन्मान देण्यास भाग पडलं. याच्यावरती कुठले प्रत्युत्तर नव्हतं विकीकडे. त्यानं सन्मान दिला. सेन्सेबल क्रिकेट तुम्ही पाहता, त्याला माहिती आहे चांगला बॉल आहे. सन्मान देणं, खराब बॉल वरती अटॅक केला आणि धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती रन संख्या 29 धावा. समीकरण तुमच्या समोर आहे. 14 मध्ये बनवायचे आहेत. आता 22 धावा. 18 बॉल 37 ची गरज. त्यानंतर तुम्ही पाहिला 17 चेंडू 33 ची गरज. 16 बॉल 27. त्यानंतर 15 बॉल 23 आणि आता 14 मध्ये बनवायचे आहेत. धावा धावफलकावरती 22 मागडा ठरलाय. सुमित भोईर पहिल्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली, या षटकामध्ये खराब बॉलिंग करत असताना अवघ्या या षटकाचा विचार केला 15 धावा खर्च केल्या 4 बॉल मध्ये. षटकातील पुढचा बॉल संदेशला तुम्ही पाहता तेज तर्रार पडल्यानंतर बॉल खाली गेला. संदेशला बीट केला. संदेश करावकरला तुम्ही पाहता आणि हा चेंडू डॉट आलाय. समीकरण तुम्ही पाहता बॉल शिल्लक असतील आता 13 आणि 13 बॉल मध्ये बनवायचे आहेत. विजयासाठी 22 धावा. 13 बॉल 22 धावेची अजूनही गरज आहे. YCC मुरबीला विकी पाटील काय झुंज देतोय मुरबी टीम साठी. या षटकातील शेवटचा बॉल. यष्टी वाखवली आहे. यष्टी पडली कुठे तुम्ही पाहताय. तेज तरार यष्टीला घेतलंय चुंबन. विकेटचं पतन आणि धक्का लागलाय तो 3रा. मास्टर तत्परी येथे नाणेफेक केली जाणार आहे. सानवी 11 नेवालीपाडा विपक्ष प्रतिस्पर्धी आपण पाहतो नर्मदेश्वर किरवली क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक केली जाईल. प्रल्हाद घरत यांच्या शुभांस्ते सामना 5 षटकांचा असणार आहे. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो आणि नाणेफेकीचा कौल सानवी 11 नेवालीपाडा क्रिकेट संघाच्या बाजूने. दोन्ही क्रिकेट संघाला नानाशेठ घरत परिवाराच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. संघनायक सानवी 11 नाणेफेकीचा उजवा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. महत्वाची लढत आहे. निर्णय कोणता स्वीकारणार आहात. शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. फलंदाजी खऱ्या नाणेफेक जिंकल्यानंतर आपण शतरक्षण करण्याचा जो निर्णय स्वीकारलेला आहे या पाठीमागचा उद्देश अर्थात रिझन काय असणार आहे. मागच्या वेळेला त्यांची आमची मॅच झाली होती तेव्हा ते आम्ही चेसिंगला दिले होते. त्याने सहज चेसिंग केली ती. यावेळेला आम्ही त्यांना ते चेसिंगला देतील. तर कमीत कमी सामना 5 षटकांचा असेल. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ नर्मदेश्वर किरवली क्रिकेट संघ अर्थात प्रशांत संघ आहे. फलंदाजी खूप मोठी त्यांची भिस्त आहे. सामना 5 षटकांचा असणार आहे. 5 षटकांमध्ये कितपत रोखण्याचा तुमचा त्यांना प्रयत्न असेल. 50. स्वर्गीय नानाशेठ घरत यांच्या संपूर्ण घरत परिवाराच्या वतीने आज आपण इथे पाहतो या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने प्रेक्षक असतील खेळाडू असतील यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था नॉनव्हेज भोजनाची व्यवस्था मग एक MG फॅशन डिझायनरचे मनीष घरत यांच्या संकल्पनेतून तयार झालेली आहे. ही संकल्पना तुम्हाला घरत परिवाराची कशी वाटली. एकदम छान आहे. थँक्यू सो मच. संघनायक किरवली नाणेफेक तुमच्या संघाच्या खऱ्या अर्थाने विरोधात गेलेली आहे. नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता तुम्ही कोणता निर्णय स्वीकारला असता. फिल्डिंगच केली. आता फलंदाजी करायची उलट झालेला आहे. किती धावांचं आव्हान उभं करण्याचा तुमचा प्रयत्न असेल ते सांगू तर नाही शकत. आता आमच्या बॅट्समॅनवर आहे. रायगड जिल्ह्यातील मानाची स्पर्धा आहे. नामांकित स्पर्धा नानाशेठ घरत स्मृती चषक स्पर्धेचा तुम्ही घटक झालेला आहेत. ऑर्गनायझर कमिटी आणि खास करून घरत परिवार पाबडीचा पाडा या परिवाराबद्दल तुम्ही काय प्रतिक्रिया देऊ शकाल. सांगू तेवढं कमीच आहे. थँक्यू सो मच. नाणेफेक जिंकली तर सन्माननीय गोरक्षेठ
यांचा यथोचित सन्मानित केलं जाणार आहे. या घरत परिवाराच्या वतीने नानाशेठ घरत परिवाराच्या वतीने दादा आपला सन्मान केला जाईल. हा बघा आमची जे पाण्याची व्यवस्था जी ट्रॉली आहे बघा त्यामध्ये कोणी बसायचं नाहीये. फक्त जे वाहन ते चालक असतील बघा आणि ज्यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे त्यांच्या व्यतिरिक्त आतमध्ये त्यांच्या व्यतिरिक्त कोणी बसायचे नाहीये. हो टू कमेंट बॉक्स सौरभ. 12 बॉल 22ची गरज आणि बॉलिंग ट्रॅक वरती अजय पाटील. पहिलाच बॉल अपील स्ट्रॉंग आहे. अपील जोरदार आहे. विकेट महत्वाची आहे. वाईड बॉल. वाईड बॉलचा इशारा आला. अपील खूप स्ट्रॉंग होती. विकी पाटील तुम्ही पाहता खूप मोठा बॅट्समन आहे. त्याला अक्षरशः बरसलाय. 6 बॉल 17 वरती तो खेळतोय. अपील केली गेली. वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहताय त्या 30 धावा धावफलकावरती 30 रन स्कोरबोर्ड वरती समीकरण आता तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल कट केला. फिल्डिंग तिकडे चांगली झाली आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न करायला हवा होता. बॅकअप नव्हतं. तन्मयला तुम्ही पाहिलं. तन्मय भोईर फिल्डिंगच्या भूमिकेत या बॉलवरती मिळते. सिंगल सिंगल न स्कोर पुढे चालला. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 11 बॉल आणि आता विजयासाठी 20 धावेची गरज आहे. 31 धावा धावफलकावरती. प्रतीक पाटील गुड्डू मैदानामध्ये तुम्ही पाहता 5व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी गेला. धावा धावफलकावरती 31. हे षटक या मॅचचं टर्निंग पॉइंट आहे. किती धावा खर्च केला शेवटच्या षटकामध्ये किती धावा राहतील अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या षटकामध्ये भेटतील. कमबॅक करेल का आक्रमण होईल प्रतीकच्या बॅटमधनं. हा बॉल तुम्ही पाहता पडल्यानंतर खाली याला बीट केला. राहुल पाटीलच्या हातामध्ये डॉट बॉल आला. अजय पाटीलचा तुम्ही बॉल पाहता पडल्यानंतर कशा रीतीनं बाहेर निघाला. पडला आणि बाहेर. तर व्यासपीठावर सन्मान्य अनिल शेठ पाटील मुरबी यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. नानाशेठ घरत परिवाराच्या वतीने दादा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. लेग ब्रेक होता. बीट केलं. षटकातील पुढचा बॉल रिदम मध्ये थोडी प्रॉब्लेम. पुन्हा एकदा सजीव होईल. सुपर हिटची ही दुसरी लढत. सुपर 4 मध्ये पहिला संघ पोहोचला. जयनुमान श्री साही सिद्धी करवले. काय गोलंदाजी केली. नयन पडल्यानंतर गती कमी व्हेरिएशन या बॉल मध्ये होतं आणि पडल्यानंतर तुम्ही पाहता खाली आला बॉल. प्रतीक पाटीलला बीट केलं. डॉट बॉल. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 31 वरती स्कोर थांबला. 9 बॉल 20 ची गरज आहे. मोठे फटके हवेत YCC मुरबीला तर डॉट बॉल हवेत अनशिलवानं गावदेवी दहिसरला. अजय पाटीलला तुम्ही नेहमीच पहिल्या षटकामध्ये पाहताय. आता त्यानं 4थ्या षटकामध्ये आणलं जातं. काहीतरी रणनीती आहे दहिसरची आणि तो 4थ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आला. अजयचा बॅटिंगचा जर विचार केला तिचा बॅटमधनं बघता एक षटकार तुम्ही पाहिला तर गोलंदाजी खूप गरजेची आहे आणि तेच करत असताना षटकातील पुढचा बॉल. हा बॉल देखील तुम्ही पाहता पडल्यानंतर इथे बीट केला. पंचांकडे मागणी केली की बॉल वाईड आहे पण जर सांगतात बॉल हा डॉट आहे. पडल्यानंतर खूप चांगली बॉलिंग कमबॅक करतोय. लागोपाठचे 3 बॉल डॉट. हे षटक या मॅचचं टर्निंग पॉइंट आहे. या षटकामध्ये अजय पाटील तो सांगत असताना क्रिकेटचा सीपॉर कमबॅक करण्यासाठी मी आता उतरलोय. मॅच महत्वाची. या मॅच मध्ये मला जिंकायचं आहे. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहता प्रतीक पाटील डॉट बॉल 3 लगातार डॉट बॉल खेळतोय. मोठा फटक्याची गरज आहे आणि तो तरसतोय. मोठा फटका येईल का प्रतीकच्या बॅटमध्ये. मॅच तुम्ही पाहता बॉल शिल्लक असतील 8 बॉल मध्ये बनवायचे आहेत 20 धावा. मोठ्या फटक्याची आता गरज असेल ती तुम्ही पाहता मुरबी टीमच्या बाजूने. षटकातील पुढचा बॉल. हा देखील बॉल तुम्ही पाहता पडल्यानंतर बीट केला. लागोपाठचा 4था डॉट बॉल आला. मॅच मध्ये पूर्णपणे वर्चस्व करत असताना तुम्ही पाहता हंस 11 गावदेवी दहिसर. 12 बॉल मध्ये 22 ची गरज होती गुलशन का मॅच आधी पहिला वाईट आला त्याच्यानंतर सिंगल आली. लागोपाठचे 4 डॉट बॉल आणि या षटकातील शेवटचा बॉल 7वी आता मात्र मैदानामध्ये करत चढ उतार पाहिला. कधी मॅच दहिसरच्या बाजूला आली त्याच्यानंतर तुम्ही मुरबीच्या बाजूनं. हे तर क्रिकेट आहे आणि 7 मध्ये 20 बनवायचे आहेत. बॅटच्या रडार मध्ये बॉल व्यासपीठाला दिली. मानवंदना समालोचन कक्षाला बॉल सीमा पार ठोकला. संघर्षाचा शगला ठोकत असताना प्रतीक पाटील उर्फ गुड्डूच्या बॅटमध्ये हा षटकार.
तो सृष्टी 11 पाबडीचा पाडा आणि त्याचबरोबर स्वर्गीय नानाशेठ घरात परिवाराचं निमंत्रण स्वीकारून स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने अमितदादा पाटील अंतरली कल्याण यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपला मी या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय विलादादा घरात त्याचबरोबर केशवदादा घरात आणि त्यांच्या संपूर्ण घरात परिवाराच्या वतीने आपलं स्वागत आहे. 6 बॉल 14 धावेची आता तुम्ही पाहताय गरज आहे विजयासाठी YCC मुरबी संघाला. अंशिलवन गावदेवी दहीसर 12 मध्ये बनवायच्या होत्या 22 आणि त्याच्यानंतर खर्च धावा केल्या अवघ्या तुम्ही पाहिलं गेलं तर 8 धावेचं शतक राहिलं अजय पाटीलचं, ज्यामध्ये 4 डॉट बॉल 1 सिंगल 1 वाईट 1 षटकार आणि त्यानं जे शेवटचे 5 बॉल टाकले ना ते लेग ब्रेक होते. 4 तुम्ही डॉट पाहिले, त्याच्यानंतर शेवटच्या बॉलवरती तो षटकार पाहिला, बॉलच्या लेंथ मध्ये आला, शफल झाला. 6 मध्ये बनवायच्या 14ची गणना झाली. विकी पाटील आता तुम्ही पाहता ज्याच्या बॅट मधनं 2 चौकार 1 षटकार तो खेळतो आणि बॉलिंग ट्रॅक वरती राहुल पाटील सज्ज झाला शेवटच्या षटकामध्ये. पहिलाच बॉल इथे अपील तुम्ही पाहिली, वाईड बॉलचा इशारा, वाईड बॉल आणि एका धावेच्या गडबडीनं धावा धावपलकावरती 38 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता आणि 6 मध्ये आता बनवायच्या 13. 14 धाव्याचं सोल्युशन करण्यासाठी गोलंदाज राहुल पाटील, तर समोर तुम्ही पाहता विजयापर्यंत नेण्याचं काम मी देखील करतोय हे सांगत असताना विकी पाटील तो खेळण्यासाठी सज्ज झाला. फटका चांगला आणि तुम्ही पाहता जेलची शक्यता, वॉट अ कॅच, विवेक पाटील टिपलाय झेल आणि सर्ड बॅट्समन विकी पाटील, मात्र त्याला परतीचा इशारा. YCC मोरबी टीमला लागणारा 4था धक्का. पकडलाय जेल मॅच मध्ये तुम्ही पाहताय कशा रीतीनं बॉल रिलीज केला पहा, ऑफ्टला ठेवला, त्याच्यावरती प्रहार मिड विकेटला जबरदस्त जेल पकडला. तो विवेक पाटील ज्यानं जेल सोडला होता त्यानं आता जेल तो पकडला. नवीन फलंदाज मैदानामध्ये आला बंटी ठाकूर मैदानामध्ये आला. हा देखील एक अष्टपैलू क्रिकेटर आहे, कित्येक वर्ष मोरबीचं प्रतिनिधित्व केला. बंटीच्या बॅट मध्ये मोठे फटके आता मात्र गरजेचे आहेत. 5 बॉल 5 मध्ये 13 बनवायचे आहेत या मॅच मध्ये आणि राहुल पाटील ज्यानं पहिला बॉल वाईट फेकला, दुसऱ्या बॉलवरती विकेटची मोठी विकेट. आता नवीन फलंदाज बंटी आला बॅटिंग करण्यासाठी. सुपर 4 मध्ये कोण जाईल, खूप मॅच महत्वाची आहे, कोण जिंकेल ही मॅच याच्याकडे लक्ष लागलाय. षटकातील पुढचा बॉल, फटका चांगला आडवा बॅटनं, बॉल चालला बॉन्ड लाईनच्या दिशेनं, तिकडे फिल्डर तुम्ही पाहता मिसफील्ड झाली आहे. विवेकनं पकडलाय झेल आणि त्याच्यानंतर मिड विकेटला. अशा चुका मॅच मधनं बाहेर नेतील गावदेवी दहीसरला. मॅच महत्वाची आता टटीची आहे, तुम्हाला ट्रॉफीचा अगदर व्हायचा असेल तर अशी एखादी चूक मॅचच्या बाहेर चूक झाली. बघा कशा रीतीनं विवेकला तुम्ही पाहिलं, इथे मिसफील्ड झाली, हाताला लागला, त्याच्यानंतर चौकार. अशा मिसफील्ड तुम्हाला मॅच मधनं एखादी चुकी, नक्कीच क्रिकेट आहे, एखादी चुकी तुम्हाला मॅच मधनं बाहेर काढते आणि आता चौकार आला आणि चौकारानं अकाउंट खुलं केलं. मॅच तुमच्या समोर 4 बॉल 9ची अजूनही गरज आहे. मॅच अजूनही संपली नाहीये, मॅच इथून बनू शकतो. कोण जिंकेल याच्याकडचं उत्तर तुमच्या समोर येणार 4 बॉल सांगून जातील. हा बॉल तुम्ही पाहता पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आणि इथे मात्र तुम्ही पाहता डॉट बॉलला. हा बॉल वरती जर मिसफील्ड झाली नसती तर नक्कीच या बॉलवरती 1 किंवा सिंगल आली असती किंवा डबल आली असती तर समीकरण असतं, पण जर त्याला क्रिकेट नसतं. आणि नशीब कोणाच्या बाजूने बलवंत आहेत. बंटी ठाकूरनं अशा मॅचेस किती फिनिश केल्यात, पण राहुल पाटील एक जबरदस्त फलंदाज आहे आणि बॉलिंग अटॅक मध्ये त्यानं देखील मॅचेस अशा जिंकवल्यात. म्हणजे तो आज या मॅच मध्ये खूप उठून पडलाय दहीसरसाठी. दहीसरचे प्रेक्षक देखील भरपूर प्रमाणात आल्यात, मोरबीचे देखील आल्यात. मॅच जिंकेल कोण? हा बॉल तुम्ही पाहताय खूप चांगला पायावरती. याच्या अगोदरचा बॉल तुम्ही पाहिला, पडल्यानंतर उंची घेणारा हा बॉल तुम्ही पाहिला एकदम पायावरती. का गोलंदाजी मॅच मध्ये आता जरूरत आहे. टीम मीटिंग करू नका, बघा दहीसर सगळं लक्षात घ्या, टीम मीटिंग करू नका. समीकरण तुमच्या समोर आहे. आता बॉल शिल्लक असतील 2,
2 मध्ये 9 सफल झालात. कशा प्रकारे पायावरती बॉल राहुल पाटीलचा. राहुल पाटीलनं बॅटिंग खूप चांगली केली आहे. त्याचा जर विचार केला तर त्यानं एक षटकार जरूर त्याच्या बॅट मध्ये आपण पहिला 10चं योगदान. 2 मध्ये 9 2 चेंडू 9 धावेची गरज. षटकातील पुढचा बॉल फटका उडवला. बॉल चालला बोरीलाईच्या बाहेर आउट ऑफ दी फार. ठोकलाय शंकर सांगत असताना बंटी ठाकूर सांगतोय शेर ऑफ जिंदा हम जीतने के लिए यहाँ पे आए. आणि राहुल पाटील वरती ठोकला अटॅक. कंपल्सरी सेसिंग स्पर्धेचा हा नियम आहे. आणि आता तुम्ही समीकरण पाहता 1 बॉल 3 धावेची गरज. मिसफील झाली, चुकी झाली आणि खरंच मिसफील खूप पाहिली गावदेवी दहिसरच्या बाजूनं. सामना जिंकेल कोण या मैदानावरती. 1 बॉल 3 1 चेंडू 3 धावेची गरज. आणि हा 1 चेंडू 1 लाखाचा. अर्थातच नक्कीच प्रथम क्रमांक 1 लाख रुपयाचा चेंडू टाकणारे राहुल पाटील. तर तुम्ही बॅटिंग साठी पाहता बंटी ठाकूर. आता प्रेक्षकांना मनमोहित करणारा हा सामना, धडकन वाढवणारा, धडधड करणारा सामना. स्पेशल ऑन द बॅटर, स्पेशल ऑन द बॉलर. लगेच टीम मिटिंग आणली आणि स्पेशल ऑन द फिल्डर. सर्वांना मात्र मनमोहित करणारी ही मॅच. अशा मॅचेस नक्की सुपर संडे मध्ये प्रेक्षकांना देखील पाहायला आवडतात आणि तीच मॅच तुम्ही पाहताय या मैदानावरती. 1 बॉल 3 ची गरज. कंपल्सरी 3 धावा बनवाव्यात लागतील. कोण जिंकेल ही मॅच या मैदानावरती. खूप चांगली मॅच आणि तुम्ही पाहताय या मैदानावरती खूप चांगली. 1 चेंडू 3 ची गरज. रमेश तरे तुमचं देखील हार्दिक स्वागत. जे किनवलीची 1 बॉल 3 ची गरज. हरला तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून पडला पाहिजे. हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता आणि या मॅच मध्ये जिंकणार कोणाच्याकडे. एकदा जोरदार टाळ्या स्वागत करूया दोन्ही संघाचं. 1 बॉल 3 धावेची गरज. 1 बॉल 1 लाखाचा. कोण जिंकेल, मुरबी की दहिसर, दहिसर की मुरबी. बंटी या मॅचला विजयाचा मात्र षटकार मारवेल का चौकार का विजयाचा पटका दाखवेल का राहुल पाटील हा बॉल डॉट बॉल करेल. सुजित जोशी यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. हा बॉल डॉट आला तर राहुल पाटील साठी येईल का. एकदा जोरदार टाळ्या स्वागत करूया दोन्ही टीमचं. 1 बॉल 3 धावेची गरज. राहुल पाटील बंटी ठाकूर तुम्ही पाहता 1 चेंडू 3 धावेची गरज. षटकातील शेवटचा बॉल क्लिक केला तुम्ही पाहता. इथे पकडला. व्हॉट अ कॅचेस. सेलिब्रेशन. सामना जिंकलाय अंचिलवर गावदेवी दहिसरनं आणि तो संघ पोहोचलाय. आता तुम्ही पाहता रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यू जरूर घेतलाय. लगेचच आमचे तिसरे पंचांकडे आपण जाणार आहोत. का मॅच झाली. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. हृदयाला सुन्न करणारी, धडधड वाढवणारी अशी मॅच झाली. सामना जिंकला काय बरं. 12वा खेळाडू कोणीच बोलणार नाही याची लक्षात घ्या. आमचे पंच आहेत. लगेच आम्ही चेक करा. दीपकजी पाटील, प्रवीणजी गडत आहेत. चला लगेच सर्व प्लीज. 12वा कोणीच बोलू नका. फेल डिलिव्हरी अशा रीतीनं अंशिलवर गावदेवी दहिसर संघ पोहोचला. स्वर्गीय नानाशेठ स्मृती चषक पापडीचा बाळा या स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये. अभिनंदन 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 गावदेवी दहिसर. खडलक YCC मुरबी. आता जी लढत झाली खऱ्या अर्थाने अतिशय दमदार आणि प्रेक्षणीय लढत आपल्या भेटीसाठी आली. एका बाजूला YCC हर्षल 11 मुरबी विपक्ष अंश 11 गावदेवी दहिसर. आणि या लढतीमध्ये अंश 11 गावदेवी दहिसर क्रिकेट संघाने नेतृत्वपूर्ण कामगिरी साकारत विजय प्राप्त केला. उपांत्य फेरीमध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने प्रवेश केलेला आहे. स्वर्गीय नानाशेठ घरात त्यांचा संपूर्ण परिवार इथे गोपीनाथ नाना घरात, हरिचंद्र नाना घरात, मारुती नाना घरात आणि कालूराम नाना घरात या संपूर्ण घरात परिवाराच्या वतीने विजेता क्रिकेट संघाचं अभिनंदन करतो आम्ही. दहिसर क्रिकेट संघाचं आणि मुरबी संघाने स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. तुमचं मन